श्रोतेहो नमस्कार. कष्ट, जिद्द आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या बळावर शेतीमध्ये यश मिळवत शैक्षणिक, सामाजिक, कृषी तसंच अनेक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं आहे. तसंच प्रगतिशील शेतकरी म्हणून आधुनिक शेतीतील प्रयोग, समाजहिताची जाणीव आणि विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी, शेतीतील प्रयोग, सामाजिक बांधिलकी आणि या यशामागील प्रेरणादायी वाटचालीविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रगतिशील शेतकरी महेश संसारे सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथम सर, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. सर, एखाद्या व्यक्तीच्या यशामागे त्यांचं बालपण, संस्कार आणि शिक्षणाचा मोठा वाटा असतो. तर सर्वप्रथम आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल थोडक्यात सांगा. बालपण म्हटलं तर माझं खूप गरिबीत गेलेलं आहे. म्हणजे संयुक्त कुटुंबाचा एकटा करता पुरुष, कमवता पुरुष आणि त्याच्यामध्ये असलेली आर्थिक उत्पन्नाची चणचण, याच्यामधून आमचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षण मी गावातच घेतलं. अच्छा. कॉलेज शेजारी भुईवडा गावामध्ये घेतलं आणि त्यानंतर 12वी नंतर मी कृषी डिप्लोमा म्हणजे ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला. 1995ला मी तिथून पासआउट झालो. आणि त्यावेळेला कुटुंबाची आर्थिक स्थिती किंवा जमीन जुमला असं मोठा नव्हता. त्यामुळे मोठा प्रश्न होता की आपण पुढे काय करावं. शिक्षण तर माझं शेतीमधून झालं आणि त्याच्यातून मला ती शेतीची आवड निर्माण झाली. अच्छा. आपल्या जडणघडणीतील अनुभव हा खरोखरच प्रेरणादायी आहे. हो. प्रत्येक क्षेत्र निवडण्यामागे एखादी प्रेरणा आणि विचार असतो. तर शेतीकडे वळण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली सर? सन 1995मध्ये जेव्हा मी शेती शाळा पूर्ण करून आलो, कोर्स पूर्ण करून आल्यानंतर 2 पर्याय होते. काही लोकांनी ती नोकरीसाठी ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा इतर ठिकाणी जॉब बघणं हा विषय होता. परंतु मला त्या गोष्टीचं ज्ञात नव्हतं की तो जास्त त्याची ही नव्हती, अपेक्षा नव्हती. प्रयत्न तर चालू होते. दरम्यानच्या काळामध्ये मी आमच्या कोकण विद्यापीठ मंडळ मुंबई त्या संस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक शाके जावडेकर काका, जे पुण्यात स्थित होते, पुण्याला राहायचे आणि दर महिन्याला ते मांगवलं येऊन आमच्या गावात गावकऱ्यांनी एकत्र करायचे आणि शहरातल्या माणसाला गावातला फरक आणि गावात काय गरजेचं आहे हे त्यांचं जेव्हा मार्गदर्शन सतत चालू असायचं, दर महिन्याला ते मिटिंग घ्यायचे आणि लोकांना एकत्र करायचे. मग अशा याच्यामध्ये त्यांनी शेती का करावी, शेती कशी सुधारावी, जी पारंपरिक शेती आहे त्याच्यामधून काय बदल करावेत हे लोकांना सांगत होते ते. आणि त्या दरम्यान माझं युवा अवस्था होती आणि मी त्यांच्या संपर्कात आलो आणि ती संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या ठिकाणी मला त्यांच्या खर्चानं, संस्थेच्या खर्चानं अभ्यास दौरे केले आणि त्याच्यातून मला कळलं की आपल्या गावाच्या बाहेर गेलो, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती शेतीत प्रगती झाली. आणि मग आपोआपच संस्थेने केलेली मदत, कारण संस्थेला कोकण विद्याप्रसार मंडळाला आमच्या संस्थेकडून बाहेरच्या देशातून आम्हाला फंड यायला लागले संस्थेला. त्या फंडाचा उपयोग आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची गरज ओळखून, एखाद्याला इंजिन पाहिजे असेल तर इंजिन द्यायचं, एखाद्याला म्हैस पाहिजे म्हैस द्यायची, एखादा सुशिक्षित बेकार काय करत असेल त्याला शेती भाजीपाला करत त्याला बी बियाणे उपलब्ध करून द्यायचं. अशातच माझा तो प्रवास शेतीचा सुरू झाला. दरम्यानच्या संस्थेच्या माध्यमातून मला इंजिन दिलं गेलं. त्यामुळे स्वतःची जमीन नसताना दुसऱ्या शेतीत जमिनीत कसायला लागलो आणि माझा शेती प्रवास सुरू झाला. तिथे मला आवड निर्माण झाली आणि त्याच्यापुढे विक्रीची व्यवस्था होती ती संस्थाच घ्यायची. म्हणजे मी रोपं जे करेन तयार, जे काय वस्तू बनवून ती संस्था घ्यायची आणि संस्था लोकांना मोफत द्यायची, असं सुरू झालं. आणि त्याच दरम्यान मला आपल्या सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून किसान नर्सरी त्यावेळेला सुरू असायच्या आणि मग तो एक छोटा उद्योग होता की त्यांनी शेतकऱ्यांना निवडायचं. म्हणजे आम्ही स्वतः त्या रोपं तयार करायची शासनाच्या वतीनं, मग शासन मोफत पण द्यायचं किंवा त्यांनी खरेदी करायचं. पण आम्हाला त्यांचं करता करता मी सामाजिक वनीकरणचं नर्सरी करता मी थोडी माझी स्वतःची करायला लागलो. मग संस्था माझ्याकडून विकत घ्यायची, मला बी बियाणे द्यायची, साहित्यासाठी पैसे द्यायचे, ॲडव्हान्स द्यायचे आणि रोपं निर्मिती झाली की ती पण पुन्हा माझ्याकडून खरेदी करायची आणि पुन्हा गावाला मोफत किंवा पंचकृषीमध्ये मोफत दिली जायची. त्यामुळे मला त्या काळात जी गरज होती स्टँड व्हायची ती संस्थेच्या माध्यमातून झाली आणि त्याच सांगायला आनंद होतो की त्या संस्थेचा आज मी उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. छान सर. या प्रेरणेतून सर आपल्या पुढील प्रवासाला दिशा मिळाली. आज शेतीमध्ये बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्र आणि पद्धतींचा स्वीकार होत आहे. तर पारंपरिक शेतीपासून आधुनिक आणि प्रयोगशील शेतीपर्यंतचा आपला प्रवास कसा झाला सर? शेती करताना केवळ आपण आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर फक्त भात शेती, नाचणी किंवा फळफळावर होते. खरं तर माझं शिक्षण शेतीत झाल्यानंतर मला कळलं की वापरात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या खाण्याच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खातो, त्या सगळ्याच आपल्याकडे पिकत नाहीत. याचा अर्थ काय की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा बेळगाव कर्नाटकला भाग असेल,
25 वर्षानंतर सुद्धा मी बघतोय की तीच परिस्थिती आहे की सगळा भाजीपाला जो दररोजचा लागतो तो इथे पिकलाच जात नाही किंवा पिकवला जातो तो अत्यंत मर्यादित पद्धतीने पिकवला जातो. आणि मग पारंपरिक शेती, घरची कुटुंब आमचं मोठं होतं, 4 भाऊ, आई वडील, आजोबा, आजी, असं मोठं कुटुंब असताना कुटुंबाचीच गरज आमची जितकी शेती नव्हती, शेतजमीन नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांची जमिनी करणं आणि वापरात घेणं, कुठेतरी पाण्या ठिकाणी मग भाजीपाला करणं, मग ते ज्या शिक्षणाचा उपयोग आपण शेती शिकलोय तो इतरांसाठी उपयोग करण्याच्या दृष्टिकोन किंवा स्वतःच्या व्यवसायाचं म्हणून व्यावसायिक शेती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकं, जसं त्यावेळेला मुळा, पालेभाजी वेगळ्या लागायच्या, वेलवर्गीय काकडी, दोडका, पडवळ असायचे, भोपळा असायचा, दुधी भोपळा, अशी सगळी भाजीपाला करत गेलो. काकडी, कलिंगड प्लॉट, म्हणजे जे काय अर्धा 1 एकर 2 एकर होतं ते नर्सरीच्या व्यतिरिक्त पुन्हा वाढ काय करायची तर तो भाजीपाला व्यवसाय सुरू केला. आणि मग कृषी खात्याशीच आपण टचमध्ये जायलो. आणि मग कृषींच्या ज्या काय योजना होत्या, म्हणजे समजा शेतीपंप असेल तो घ्यायचा, बी बियाण्याची उपलब्धता असेल ती घ्यायची, फळ लागवडीच्या योजना होत्या त्या घेतल्या. असा हा माझा प्रवास शेतीतला सुरू झाला. ते पारंपरिक होताच, पण आधुनिकतेला त्याची कशी जोड दिली की आपण हे करतो हे फक्त आपल्या स्वतःपुरती सगळे शेतकरी करतात. मी तो संपूर्ण गावात डोक्यावर फाटी घेऊन माझा भाऊ, आई, मी स्वतः वेगवेगळ्या मार्केट म्हणजे भुईवाडा बाजारपेठ असेल, वैभवडी बाजारपेठ असेल, तिकडे आमचं राजापूरच्या पाचल बाजारपेठ असेल, तिथे जाऊन स्वतः विकायची तयारी ठेवली. नंतर तर मी अक्षरशः टेम्पो भाड्याने करून कणकवलीपर्यंत कलिंगडचे स्टॉल पण लावले. असा हा एकदम खडतर प्रवास करत करत पण मी त्याच्यातली जिद्द सोडली नव्हती. कुटुंबाची साथ सतत होती. कष्ट करणारी माणसं आम्ही एकत्र होतो, त्यामुळे आम्हाला काळजी नव्हती. म्हणजे आजच्या काळात पैशाला महत्व आहे, त्यावेळेला पैशाला नव्हतं, वस्तूला महत्व होतं, उत्पादनाला महत्व होतं. आणि कुटुंबाच्या सहकार्याने मी ते करत राहिलो. आता ती पारंपरिक शेती ही लोक करतायत. आत्ताच्या काळानुसार आपल्याला आधुनिक म्हणजे अर्थात काय की मनुष्यबळ कमी झालंय, मजूर वर्ग कमी झालाय, शेतीचा व्याप आम्ही वाढवलाय. पूर्वीची 1-2 एकर शेती आता 10 एकराच्या आसपास चालली आहे. मग मनुष्यबळाची कमतरता, विभक्त कुटुंब पर्यायानं मग आता त्याला यांत्रिकरणाची जोड देणं गरजेचं आहे. मग त्यालाही जोड परत शासनाच्या योजना आहेत, वेगवेगळी अवजारे मिळतात, त्याचा उपयोग करून घेणं. ती अवजारं वैयक्तिक घेता शेवटी गटाच्या माध्यमातून पण अवजार बँक मी घेतली. आणि त्याच्यामध्ये भात लावणे असेल, कापणी असेल, नांगरणी असेल, चिखलणी असेल, सगळी जी शेतीची कामं आहेत भात कापणीचं ती सगळी अवजारावर केली जातात. मग हेच व्यक्तिशा करता करता एक 5-10 लोक एकत्र करून आम्ही गटाच्या माध्यमातून करू लागलो. भले त्यांची शेती वैयक्तिक असेल पण तिची अवजारांचा उपयोग गटाच्या साधनांचा करावा असा प्रयत्न सुरू झाला. म्हणजे हा बदल स्वीकारण्याची आपली तयारी आणि प्रयत्न प्रेरणादायी आहेत सर. हो, नक्की. तर सर आपण शेतीमध्ये कोणते अजून नवनवीन प्रयोग केले आणि त्यातून कसं यश मिळत गेलं तुम्हाला? आमचा भाग हा वैभवडीतला मांगवली गाव आमचा डोंगराळ भाग आहे. म्हणजे विशेष आम्ही जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आम्हाला आदिवासी लोक म्हणायचे. इतका डोंगराळ भाग, जिथे वाहनांची गैरसोय, शेतीची पाण्याची गैरसोय. परंतु हे करत असताना आम्हाला छानपैकी सुरुवात झाली. या शेती व्यवसायामध्ये वेगवेगळे गट स्थापन केल्यानंतर, वेगवेगळ्या शेतीशाळा अटेंड केल्यानंतर, वेगवेगळ्या अभ्यासदौरे बघितल्यानंतर आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही वाटचाल सुरू केली. आणि मग त्याच्यामध्ये व्यावसायिक पिकं कशी घ्यावीत, हे भाजीपाला हे सगळे रेग्युलर झालंच. मी अगदी फ्लावर म्हणा, कोबी म्हणा, सगळ्या कोथिंबीर म्हणा, जे इथले शेतकरी आपण म्हणतात की हे पिकलं जात नाही ते मी पिकवण्याचा प्रयत्न माझी पहिल्यापासून जिद्द होती. जे होत नाही ते आपण करायचं. आमच्या गावामध्ये पूर्वी पाणी नव्हतं तरी ऊस होऊ शकत नव्हतं म्हणत होते. मी 5-5 एकर ऊस केला. म्हणजे जिद्दीनं करायचं, सहकार्याची मदत घ्यायची आणि जिद्दीनं करायचं असा माझा प्रयत्न आजही आहे, तसंच आहे. जे इतर करतायत, आपलं पाहून दुसरे करतायत ते करू देत, आपण आता दुसरं शोधायचं, नवीन काहीतरी करायचं. जी काय मार्केटमध्ये ज्याची गरज आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. अशातून आम्ही मग भुईमुग शेती असेल, वेलवर्गीय भोपळा असेल, भाजीपाला तुम्हाला मी सांगितलाच, अशा पद्धतीने आम्ही ते नंतर आम्ही गायींचं 15 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलंय. त्यामुळे त्यांना चाऱ्याची निर्मिती असेल, त्यात मग स्वीटकॉर्न असेल, असे चारा निर्मितीची उत्पादनं, मका उत्पादन असेल, सूर्यफूल असेल, अशी सगळी पिकं घेत गेलो. परत शेतीसोबत विविध व्यवसाय सुरू करण्यामागचा विचार तुमचा काय होता सर? नाही, विविध व्यवसायाचा अर्थ असा होता की हे करत असताना जेव्हा माणूस गावात राहतो, थोडासा ऍक्टिव्ह असतो, तेव्हा मग तो सामाजिक काम करत असतो. आता मी सामाजिक माझं कामाचं खूप मोठी व्याप्ती आहे. तुम्ही म्हणाल की एवढा सगळा वेळ तुम्ही कसा देऊ शकता, तर शेती हा माझा आत्मा आहे. परंतु शेतीला जोडून समाजाची काय गरज आहे, तसे माझी समाजामध्ये शैक्षणिक सुधारणा व्हायला पाहिजेत, सहकार्यातल्या सुधारणा व्हायला पाहिजेत. मग त्या पद्धतीने माझा प्रवास चालू आहे. मी 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये होतो, 15 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय, 5 वर्ष उपसरपंच म्हणून काम केलं, 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलं, आता विद्यमान मी सदस्य म्हणून काम करतोय. सहकारामध्ये लोकांना काय सोयी गरजेच्या आहेत. छोटी मोठी लोक, आपले अशिक्षित लोक आहेत किंवा त्यांच्याकडे पैसा कमी आहे,
मग त्यांना सोसायटीचा फायदा कसा करून घेता येईल, सोसायटीचं छोटं छोटं कर्ज दिलं तर तो स्वतः उभा राहू शकतो. मग त्याला खतासाठी असू दे, BBNसाठी असू दे किंवा अन्य कुठल्या उपयोगासाठी असू दे. मग ते सहकारामध्ये काम करायची संधी मिळाली. सोसायटीमध्ये काम करता करता मला सहकार खरेदी विक्री सहकारी संघावरती संधी जायची मिळाली. तिथे 7 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केलं. अच्छा. तिथे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लोकांनी शेतीतले उत्पादन कसं वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न. हे सगळं करत असताना मग शेवटी आपली दिशा खूप मोठी विस्तारित होत गेली. आपल्याला काय करायला पाहिजे, केवळ आपण करून नाही चालेल, तर आजूबाजूच्या गावच्या लोकांनी, सुशिक्षित तरुणांनी, शेतकऱ्यांनी जे कोण धडपड करतात, आजही माझा मनोदय असा आहे की जे धडपडतात त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे सगळं तंत्रज्ञान पोहोचायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचायला पाहिजेत. जे पोहोचल्यात ते करतायत, मग त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर मग निश्चितपणे विकास होऊ शकतो. एक कोणतं एका कोपऱ्यात एखादं पीक घेत असेल तर त्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसरं पीक घेतो, एकमेकाचं त्याच्यामध्ये कम्युनिकेशन राहत नाही आणि मग ते कोणालाच काय कळत नाही कोण काय करतोय ते. अशी तालुक्यात स्थिती असते. जिल्ह्यात तर खूप असे शेकडो शेतकरी माझ्यासारखे प्रयोगशील आहेत जे एकत्र येत नाहीत. आणि हे एकत्र न येण्यामुळेच थोडा आपल्याला मार्केटचा अभ्यास करता येत नाही किंवा आपण मार्केटची व्यवस्था उभी करू शकलो नाहीये. मग हे करत असताना आम्ही सामाजिक राजकीय करत असताना आपल्याला थोडंसं आपल्या अपेक्षा वाढतात. थोडंसं बांधकाम व्यवसायाकडे वळलो गेलो. बांधकाम व्यवसाय हस्तगत माझं चालू आहे. मग शेतीपूरक व्यवसाय म्हणून काय, मग 2015 आम्ही देशी गायींचं सुरुवात केली. अर्थात 2007-08 मध्ये आम्ही इमू पालन पण केलं, पण त्याच्यामध्ये खूप मोठा फटका खाल्ला. त्यासाठी गीर गायी आणल्या, 10 गायी गुजरातून गीर गायी आणल्या. आता गायी आणल्यानंतर लोकांना वाटतं की आपल्याला काय त्याच्यापासून अर्थार्जन व्हायला पाहिजे, केवळ गाय ही दुधासाठी आपण आणतो. ते दुधासाठी न करता आम्ही त्याच्यावरती गोमूत्र शेणावरती काय करता येईल हा प्रयत्न करता करता व्यवसाय तर सुरू केला, परंतु पुढच्या संधी माहिती नव्हत्या. दरम्यानच्या काळात मी सांगलीमध्ये मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी, म्हणजे गायीचं दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय ह्या 5 जे गव्य मिळतात त्याच्यापासून आपण काय आरोग्यासाठी करू शकतो, औषधी निर्माण करू शकतो, उत्पादन काय करू शकतो, त्याचं मी प्रशिक्षण घेतलं. चेन्नईमध्ये जाऊन त्याची एक्झाम दिली आणि मग MD इन पंचगव्य थेरपी अल्टरनेटिव्ह मेडिसिन असा माझा तो कोर्स झाला. आणि मग मी परिपूर्ण त्या गायीच्या याच्यात परिपूर्ण हे केलं, सिद्ध झालो. मलाही कळलं की ह्या गायीच्या दुधापासून लोक अपेक्षा करतात, शेणाचा काहीच उपयोग करत नाहीत. मग मी गेली 10 ते 12 वर्ष त्यावरती काम करू लागलो आणि खरं जिल्हाभर मी ते काम करत राहिलो. त्याच्यात मला वेगळं समाधान मिळालं. स्वतःचं आरोग्य चांगलं सुधारू शकलो. गायीचं हे दुधाचं दूध, तूप, दही हे जे पंचगव्याचं मी जेव्हा प्राशन केलं त्याचे जे काय मला अनुभव आले, माझ्या शरीरातले जे काही आजार असतील निघून गेले, माझे त्रास निघून गेले आणि मग त्याच्यावरती मी पूर्ण आरोग्यावरती काम करू लागलो. देशी गाईचं महत्त्व जिल्हाभर कसं पटवून देता येईल, कसं लोकांना त्याच्यामध्ये ओढता येईल, देशी गाईची काय गरज आहे, आज राज्यभरात किंवा देशभरात कसं दूध कोणतं प्रकारचं आणलं जातं, त्याच्यापासून लोकांना काय त्रास होत आहेत, कशी आजार निर्माण होत आहेत. जसं रासायनिक आहार घेतल्यानंतर आणि आता विविध दुधाचे आपण उपयोग घेतल्यानंतर मार्केटमधील दुधाचे काय लोकांना आजारांना सामोरं जावं लागतं, जसं हाय BP आहे, लो BP आहे, शुगर आहे, अशी लोक जी ग्रासले त्याचं कारण काय, हा सगळा प्रचार प्रसाराचा मी प्रपंच मोठा वाढवला आणि गेली 12 वर्ष मी त्याच्यात आणि काम करतोय. बरं, कोकणातील फळबाग शेतीला एक वेगळी ओळख आहे. सर, काजू, आंबा, फळबाग आणि इतर कृषी उत्पादनांमध्ये आपण केलेल्या कामाबद्दल काय सांगाल? खरं तर आपली पारंपरिक शेतीशी जोड देताना ज्या शासकीय योजना आल्या कृषी विभागाच्या, त्या शेकडो लोकांनी काजू, आंबा लावल्या. ती गरजही होती, कारण लागवडीखाली पडीक क्षेत्र लागवडीखाली येणं अपेक्षित होतं. शासकीय योजनेचा लाभ घेऊन लोकांनी लावल्या, पण 100% त्याचा जिल्ह्यात जीवितपणा, त्या झाडं जगली, वाढली, त्याच्यापासून उद्योग निर्माण झाले असं होत नाही. पण त्याच जर योजना त्यावेळेला राबल्या, त्यात 100% त्या माणसांनी शेतीत राबले असते, झाडं जिवंत ठेवली असती, तर आज हजारो लोक त्या आंबा आणि काजूवर जगले असते. काही थोडंसं त्यावेळेला काळात दुर्लक्ष झालं असेल, पण आता लोकांना कळून चुकलंय की काजू, आंबा हा आपल्याला तारतोय. कोकणातला शेतकरी ह्या सगळ्या विविध पद्धतीने उत्पादन घेतो. केवळ काजूच घेत नाही, आंबाच घेत नाही, तर तो काही 2 गुरं असेल ते दुधापासून घेतो, शेती असेल शेतीपासून घेतो, बांबू असेल बांबू. आणि त्यामुळे कोकणातला शेतकरी हा समृद्ध शेतकरी मानला जातो. जो इतर भागाच्या दृष्टिकोनात विचार केला तर कधी आत्महत्येला विचार न करणं शेतकरी आपला अभिमानास्पद ही गोष्ट आहे. तर त्यालाही जोड देताना जसा जसा काळ बदलत गेला तसे त्याच्यावरती नैसर्गिक परिणाम होऊ लागले. वातावरणातल्या बदलामुळे आता आंबा, काजू हा खरोखरच किती त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांवर राहावं हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा भाग आहे. पण तिथे न थांबता आंबा, काजू येईल तो येईल, त्याच्या व्यतिरिक्त काय शेतीची पडजमिनी आहेत त्या जमिनी जर आता आपण बांबू खाली आणल्या, किंवा मला अजून एक माझ्या मनामध्ये संकल्प आहे की फणस हा आपल्याकडे मोठ्या पद्धतीने होतो, त्याला कुठल्याही पद्धतीचं नैसर्गिक आपत्तीचा त्रास नाही, कुठली फवारणी करायला लागत नाही. तर अशा याच्यामध्ये जर लोकांनी काम करण्यासाठी आपण जर ती लागवड केली तर निश्चितपणे भविष्यात लोकांना चांगले दिवस येऊ शकतात. आणि ते आमच्या काही शेतकऱ्यांनी त्या लोकांना पटवून सांगायला पाहिजे. स्वतः आम्ही त्याची लागवड करून त्यांना दाखवू. समाजाची एक रीत आहे की तुम्ही जे काय कराल तर फायदे दिसले की लगेच करतात, तोटेच असले की टीका करतात. तर फायद्याच्या गोष्टीही लगेच लोक स्वीकारतात आणि अनुकरण करतात. आपण अनुकरण करत जायचं, लोकांनी त्याचं अनुकरण केलं तरी हा भाग समृद्ध होऊ शकेल. नक्कीच नक्कीच.
बरं सर, पारंपरिक गोपालनाला आधुनिक स्वरूप देत गोमातेपासून 20 प्रकारांची उत्पादने निर्माण करण्याचा प्रयोग आपण केलाय. तर या कल्पनेमागची भूमिका काय होती आणि या उपक्रमामुळे शेतकरी आणि गावच्या अर्थव्यवस्थेत कोणता बदल घडला याविषयी सांगा. अशी एक संस्था होती ज्याच्यातून सखित होते. बरं. त्यांचे झी 24ला कायमच एपिसोड असायचे आणि त्यांच्याने आमच्या मेहुणे सतीश जागोष्टे ज्यांनी मला स्टँड केलं, उभा केलं, व्यवसायातून उभा केलं, त्यांची ओळख झाली. आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या बैठका झाल्या. अच्छा. आणि बैठका झाल्यानंतर ते शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये म्हैसपालन असू दे किंवा देशी गाई असू दे, असे सगळे ते विषय सांगत गेले किंवा प्रक्रिया उद्योग असतील, यासाठी ते कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी घेत गेले. आणि त्याच्यातून आम्ही ते ऐकलं आणि ते म्हणले की आपण ह्या संस्थेचे सुवर्ण कोकणचे शिलेदार असू, आपण कार्यकर्ते म्हणून काम करतो, आपल्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे, आपण हा उद्योग कुठल्या तरी एक त्याच्याला स्वीकारायला पाहिजे. मग आमचे जागोशी साहेब म्हणले की आपण देशी गाई आणू. आणि मग त्यावेळेला ते एक देशी गाई आणण्याचा आमचा संकल्प झाला. छोटा गोटा सुरुवातीला होता. मी 10 गीर गाई आणल्या. त्याच मग अशी म्हटलं, गाई आणल्या फक्त दुधासाठी आणल्या असं लोकांना वाटायला लागलं. खरं दूध हे सेकंड प्रोडक्ट झालं. आम्ही त्याच्या गोमूत्रावरती काम केलं, गोमूत्र शेणावरती काम केलं. आणि त्यासाठी मी तो मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य थेरपीचा कोर्स केला. मग त्याच्यानंतर मला कळलं की दुधापेक्षा गोमूत्रावरती आपल्याला खूप प्रकारचं काम करता येतं आणि मानवी आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. आणि स्वतः त्याचा मी अनुभव घेतला व्यक्ती आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, गोमूत्रावरती 20 प्रकारचे अर्क केले. जे जडीबुटी जे लोकांना आज आजारांत ग्रस्त आहेत त्यांच्या चांगलं, म्हणजे कॅन्सर असू दे, शुगर असू दे, बीपी असू दे, स्किनचे प्रॉब्लेम, कुठल्याही प्रकारचे आजार असले तर गोमूत्रामध्ये इतकी ताकद आहे की त्याच्यामध्ये ते संबंधित आजाराची जडीबुटी टाकली की आपल्याला त्याची उपचाराला त्याला चांगला फायदा होतो आणि पेशंट कितीतरी पद्धतीने सुधारतात किंवा विना औषधी जीवन जगू शकतात. असं ते गायींसाठी आपण एक 10 ते 15 प्रकारचे अर्क बनवले. त्याच्याबरोबर शेण गोमूत्रापासूनचे अजून प्रोडक्ट म्हणजे साबण असेल, शॅम्पू असेल, केसतेल असेल, विविध प्रकारचे मलम असतील, अशी साधारण 42 प्रकारची, 18 तर नव्हे 42 प्रकारची उत्पादनं बनवली. फक्त मानवी आरोग्यासाठी झाली, एक आहार म्हणून वापरायची, त्याच्यातून आपण निरोगी राहायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शेतीची गरज म्हणून जीवामृत असेल, घनजीवामृत असेल, दशपर्णी असतील, बुरशीनाशकं असतील, ही त्याला स्टँड बाय आपण करत गेलो. लोकांसाठी ती गरजेची, शेतीसाठी जर शेती आपण आता रासायनिक करतोय, गेली 50 ते 60 वर्षे लोक आता वाढत्या लोकसंख्येला आधारून शासनाने आपल्याला काही सूचना केल्या किंवा आपल्याला पुरवठा केला म्हणून रासायनिक खतांचा भरमसाठ वापर झाला. कोकणात विशेषतः तेवढा होत नाहीये, परंतु जो झालाय तोही आपल्याला टाळायचा आहे. आणि त्यासाठी एक माध्यम म्हणून आपल्याला देशी गाईचा एक 100% आधार होऊ शकतो. त्याच्या गाईच्या शेणापासून म्हणजे साधारण एक गाय जरी असेल तर 10 ते 15 एकर शेती आपली नैसर्गिक पद्धतीने होऊ शकते. सेंद्रिय मी म्हणणार नाही, कारण आता मी नैसर्गिक शेतीवरती काम करायला लागलोय. नैसर्गिक शेतीचा मला खूप अभ्यास करायचा आहे किंवा लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवायचा आहे. मग एक गाय आपल्याला ही इतक्या पद्धतीने जर देऊ शकते, एक दिवसाभरात 10 किलो शेण दिलं, 5 लिटर गोमूत्र दिलं, तेवढ्यावरती आपली शेती एक एकरनं, 2 एकरनं, 10 एकर पण आपण शेती नैसर्गिकरित्या करू शकतो. भले त्याचं उत्पादन आत्ताच्या तुलनेत रासायनिक खताच्या तुलनेत तिचं 50% येईल, 60% येईल, पण जर ही आत्ताच परिस्थिती आपण बदलली या देशी गाईच्या माध्यमातून, तर भविष्यातला 5-10 वर्षाचा नंतरचा काळ जो आता रोगग्रस्त समाज झालाय तो बदलून पुढची पिढी आपली सदृढ होईल. आणि त्यासाठी देशी गाईवरती काम करणं काळाची गरज आहे. आज इतका अवेअरनेस समाजामध्ये आहे, लोक शोधतायत, म्हणजे तुम्ही नैसर्गिक द्या, चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पदार्थ द्या, ते दामदुप्पट पैसे देतात, लोक घेतात. तोच फायदा आताच्या शेतकऱ्यांनी उचलला पाहिजे. नेहमीच रासायनिक खताचं उत्पादन घेऊन आपण 20 रुपये घेण्यापेक्षा नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादन आपल्याला 50 रुपये विकलं जाऊ शकतं. हा एक त्याच्यातला दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यानं, जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं एक गाय सांभाळून अशा पद्धतीने अवलंबून सुरू केला, 5-10 वर्षात काळ निश्चितपणे बदलेल असं मला वाटतं. नक्कीच सर. आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण सर शेतीमध्ये कसा करता? आत्ताच परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जण शेती करण्याचा प्रयत्न करतोय, शेतीपूरक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथली तरुण पिढी इथे स्थानिक राहत नाहीये. इथे मजूर उपलब्ध होत नाहीत. जे काय हाताच्या बोटावर शेतकरी कुटुंब आहेत, ज्यांना खरोखर शेती करता येत नाही, काही आजूबाजूला त्यांना तशी संधी नाहीये, कुठे पाण्यासून नसेल, कंपाऊंड नसेल, काय नसेल, अशी लोक मजुरी करतात. आणि मजुरांची संख्या ही खूप अल्प प्रमाणात, ज्या पद्धतीने लोकांना गरज आहे, शेतीत राबण्याची गरज आहे, जेवढे क्षेत्र लागवडीखाली येतंय, पीक उत्पन्नाखाली येतंय, तिथे जेवढे मनुष्यबळाचे हात लागायला पाहिजेत तेवढे आपल्याला नाही आहेत. आणि म्हणून हा मोठा प्रॉब्लेम होतोय. जर हे मनुष्यबळ आपल्याला त्या ठिकाणी 100% वापरता आलं असतं, तरुणांनी जर त्याच्यामध्ये झोकून देण्याचा प्रयत्न केला असता, तर निश्चितपणे आत्ता असलेली जमिनीचा रेशो म्हणजे उत्पादित जमीन, पडीक जमीन ह्याचा जर आपण कुठं तुलना करायला गेलो तर असलेल्या जिल्ह्यातल्या शेतीचा विचार केला तर 25% सुद्धा शेती जमीन आपली वापरात नाहीये, शेतीखाली नाहीये, 10-15% पण शेतीखाली नाहीये. गावात अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली की एका गावात 10-20 शेतकरी आता बघायला मिळत नाही जी शेती करतायत.
खरं. पावसाळी तरी करतात, उन्हाळी सोडून द्या. हो. पावसाळी म्हणजे इतकी जी दुरावस्था आली याचं कारण काय? आणि हे बाकी सगळं आपण समाजात विचार करताना बाकी सर्व गोष्टी, शेतीचं उत्पादन सोडून, खायचं उत्पादन सोडून सगळ्या मार्केटमध्ये कंपन्यात तयार होऊ शकतं. शेतीची कुठलीही उत्पादनं कुठल्याही फॅक्टरीत होऊ शकणार नाही. त्यामुळे ही अशी संधी खूपच मोठी आहे. त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन विचार करून जर तरुणांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला, ओढून घेतलं, त्यासाठी खूप पद्धतीच्या शासकीय योजना आहेत. वेगवेगळ्या ठिकाणची आत्ता डिजिटलच्या क्रांतीमध्ये आपल्याला लेक्चर ऐकायला मिळतात. आणि त्याच्यातून एखादं पीक जर एका शेतकऱ्याने घेतलं आणि त्याच्यातून त्यांनी काम केलं तर निश्चितपणे कोणीही सुशिक्षित तरुण उपाशी राहणार नाही. बरं. फक्त दुर्दैव आपल्या कोकणातल्या 2 स्पेसिफिक रत्नागिरी सिंधुदुर्गचा विचार करता, माझा वयाचा विचार करता, अनुभवाचा विचार करता मी सांगेन की तरुण पिढी या शेतीकडे दुर्लक्ष करते, कमीपणा वाटण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक तरुण आता उच्च शिक्षित आहे, शिक्षित म्हणणार नाही, सुशिक्षित म्हणणार नाही मी. त्यामुळे त्यांना थोडंसं तो कमीपणा वाटतो. त्यांना भविष्यातल्या पण अडचणी आहेत. त्यांना असंच आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. आपण शेती करत असलो, आम्ही पण शेती करतो, शेतीत असताना शेतीतला पेहराव वेगळा असतो. बाहेर जेव्हा आम्ही समाजात फिरतो, तालुक्यात फिरतो, तेव्हा आमचा पेहराव वेगळा असतो. अर्थात हे सगळं करता येतं, सगळी आपल्याला रूपं घेता येतील. पण त्या शेतीकडे बघताना एक व्यवसाय म्हणून जर बघितलं आणि झोकून दिलं तर आपल्याला तरुण पिढीने जर याच्यामध्ये भाग घेतला, सगळ्या योजनांची सांगडगी दिली गेली आणि मार्केटिंगची चेन उभी केली तर आजचे तरुण जर याच्यामध्ये उतरले तर आपलं भविष्य तरुणांच्या दृष्टिकोनातून चांगलं होऊ शकतं. जग संपूर्ण बघतंय भारताकडे, आपल्याला शेती उत्पादनातला एक वेगळा देश म्हणून. आणि आपण फक्त हे सगळं गुंडवून मुंबई शहरात जातो, कुठे 10 वर्षाची नोकरी करतो. वाईट वाटतं की वारंवार आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जिथे संधी मिळेल तिथे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो की मुलांनी ह्याच्यात, तरुण मुलांनी उतरायला पाहिजे. तुम्ही शिकलात, काळाची गरज होती, तुम्हाला सुविधा निर्माण झाल्या म्हणून तुम्ही उच्च शिक्षण घेतलात, पण तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत, शासकीय नाही आहेत, खाजगी नाही आहेत. त्यामुळे चिकाटीने तुम्हाला काय करायचं तर शेतीच करू शकता. शेती करा, फळबागायती करा, कुठलंही पीक उत्पादन घ्या. शेकडो उत्पादन आपल्याला आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी घेता येतात. आणि त्यासाठी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यांनी जर लक्ष दिलं, इच्छा व्यक्त केली, त्यांना मार्ग दिसू शकतो आणि आमच्यासारखे शेतकरी, अनुभवी शेतकरी त्यांना दिशा देऊ शकतात. नक्कीच सर. श्रोते हो, वेळेअभावी आपण इथेच थांबूया. या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूया उद्या सायंकाळी 5:30 तोपर्यंत नमस्कार.